नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकारीच्या फेसबुक लायव्ह अपडेटान तुमचे सगळ्यांचे स्वागत. भिवपाची गरज ना. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सदांच लोकांक भिवपाची गरज ना अशें सांगतात. आयज तांणी तशाच पद्दतीन जीएमसीन आंदोलन करपी दोतोरांक भिवपाची गरज ना अशें सांगून तांकां कन्विन्स केले आनी निमणो हो फाटले जो 3 दीस बोवाळ सुरू आसा तो बोवाळ आयज सोंपलो. आता एक गजाल म्हटल्यार काल ज्या तरेन आंदोलन करपी दोतोरांनी कॅज्युअलिटी भितर येवन हेल्थ मिनिस्टरान माफी मागची आणि ती माफी कॅमेरा रेकॉर्ड जावन त्याच पद्दतीन ती सोशल मिडियाचेर वचची अशा पद्दतीचो डिमांड दवरलेलो आणि ताका 48 आवर्स दिल्ले, नाजाल्यार सगळे दोतोर संपार वयतले. आता त्या उपरांत मागीर सांजे वेळाचेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी मिटींग कॉल केली. तातूंत डीन, एमएस, मागीर गार्डाचे दोतोर हे सगळे जाण त्या मिटिंगेक आसले आणि त्या मिटिंगेन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी तांकां कन्विन्स केले. तांचे जे डिमांड आसले ते सगळे डिमांड आमी फुलफील करता अशें उतर तांकां दिल्ले. आणि जेन्ना तांणी मागणी केली की हेल्थ मिनिस्टरान कॅज्युअलिटीन येवन माफी मागची, त्या विशयाचेर निमणे मुख्यमंत्र्यांनी सांगले की आपूण जीएमसीन जावं जाल्यार येता आणि तुमच्या कडेन उलयता म्हणून. त्याच पद्दतीन आयज मुख्यमंत्री दनपरां जीएमसीन गेले. त्या वेळार एक क्लोज डोर मिटींग डीनाच्या ऑफिसान जाली. तातूंत डीन, एमएस, मागीर आंदोलन करते सगळे दोतोर आणि बाकी हेर सिनियर ऑफिशियल्स हे सगळे आसले. आणि त्या उपरांत प्रेस कॉन्फरन्सीत घेवन प्रेसा मुखार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी हे एजिटेशन सोंपलें आणि दोतोरांच्यो मागण्यो आमी सरकारान मान्य केल्ल्यो आसात अशें सांगलें. तातूंत दोतोरांनी क्लॅरिफिकेशन केलें की जो डिमांड तांणी केल्लो की हेल्थ मिनिस्टरान येवन माफी मागची म्हणून, तो डिमांड तांणी मुख्यमंत्र्याच्या इंटरव्हेन्शना उपरांत फाटीं घेतलो आणि हो विशय एकदाचो सोंपलो. आता हो विशय जरी सरकारा खातीर सोंपलो अशें जरी आसत जाल्यार तो विशय हो लोकां खातीर सोंपोंक ना. आता कित्या खातीर सोंपोंक ना? कारण जे डिमांड्स सरकारान सांगला की आमी फुलफील केले म्हणून, ते डिमांड्स कितें हे पयलीं समजून घेवंक जाय. आता पयलो डिमांड म्हणजे हेल्थ मिनिस्टरान येवन माफी मागची. तो डिमांड तांणी सोडून दिलो. हेल्थ मिनिस्टरान उघडपणान आपले इंटरव्यू भितर माफी मागली, सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान माफी मागली. आता थंय वचोन माफी मागपाचें हें कांय शक्यच नसलें. पुणून जावं, चीफ मिनिस्टर इंटरव्हेन्शन जालें, दोतोरांनी ते मान्य केले, तो विशय सोंपलो. दुसरो फुडलो विशय की जीएमसी भितर व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी एलाव करची न्हू म्हणून सरकारान सांगलें मान्य म्हणून. आता हाचेर आमची गोवा श्रमिक पत्रकार संघटना, जी एक प्रमुख संघटना गोंयच्या पत्रकारांची, त्याच बरोबर हेर पत्रकारां कडल्यानूय ह्या मागणीच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीची विधानां आयली. आता ही मागणी आयज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला की तांचे डिमांड्स आमी मान्य केले म्हणून. पुणून काल बिचोले हांगासरली जी पीएससी आसा त्या पीएससीच्या भायर एक बोर्ड लागलो, मिडिया पर्सन्स नॉट अलाउड. आता मिडिया पर्सन नॉट अलाउड म्हणजे मिडिया पर्सन हो थंय मिडिया म्हणूनय येता आणि मनीस म्हणून येता. मागीर तो मिडिया पर्सन नॉट अलाउड त्याचो अर्थ कितें? त्या वेळान बरोच बोवाळ जालो. आमचे गुजचे अध्यक्ष राज तिलक नायक हांणी त्या कृतीचो निशेध केलो की अशा पद्दतीन बोर्ड कसो लावपाक शकता. आता मिडिया पर्सन नॉट अलाउड म्हणजे मिडिया पर्सन सीक पडना, ताकाय तुमी हॉस्पिटलान घेवचे ना असोय प्रश्न आयलो. मागीर आयज जो डिमांड चीफ मिनिस्टरान सांगला की आमी तो मान्य केलो, ताचेर स्पश्टीकरण पत्रकारांनी घेतले. मागीर मुख्यमंत्र्यांनी सांगले की कांय ज्यो एरियाज आसात, रेस्ट्रिक्टेड एरियाज आसात, पेशंट सिक्रेट एरियाज आसात, मागीर तातूंत कॅज्युअलिटी आसतली, मागीर आयसीयू आसतलो आणि वेगवेगळ्यो ज्यो विभाग आसात तातूंत अशा पद्दतीन ओपन मिडिया, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करपाक मेळना. आता मेळना म्हणजे सरकार सांगता म्हणून मेळना अशें ना. ताचे वेगवेगळी रुलिंग्स आसात, सुप्रीम कोर्टाचे रुलिंग्स आसात, ह्युमन रायट्स कमिशनाचे रुलिंग्स आसात, मेडिकल कावन्सिलाची रुलिंग्स आसात. त्या एरियेनीच फक्त हें करपाक मेळचें ना. सरसकट मिडियाक बॅन अशा पद्दतीन आसपाक शकना हें स्पश्ट जालां. पुणून जीएमसी भितर
हालींच्या तेंपार आमी पळयत जाल्यार मिडियाक आपलो कॅमेरा नाजाल्यार मोबायल भायर काडपाकूच थंयसरले जे सेक्युरिटी आसात ते दिनात, हांगासर बॅन अशा पद्दतीन सांगतात. आतां मिडियान जर आपल्या अधिकाराचो गैरवापर केलो, कोणाची तरी सिक्रेसी जर व्हायोलेट केली, नाजाल्यार चुकीच्या पद्दतीन कितें तरी दाखोवपाचो प्रयत्न केलो जाल्यार मिडियाचेर एक्शन घेवपाक कोणीच कोणाक आडोवंक ना. पुणून सरसकट बंदी लागू करून सर्वसामान्य जनतेक जे डिफिकल्टीज फेस करच्यो पडटात, ज्यो कितें थंय अडचणी सर्वसामान्य लोकांक फेस करच्यो पडटात, त्या विशयीची माहिती सरकाराक नाजाल्यार लोकां मुखार हाडप, हाचेर बंदी घालप कितपत योग्य असो प्रश्न तातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. आता मुख्यमंत्र्यांनी स्पश्टीकरण दिलाच, पण त्या स्पश्टीकरणा प्रमाणे फुडल्यो सगळ्यो गजाली जातल्यो आणि मिडियाक सरसकट अशा पद्दतीन हॉस्पिटलांनी बंदी लागू जावची ना अशी अपेक्षा आमी करया. फुडलो विशय म्हणटात तो व्हीआयपी कल्चर हो बंद जावचो. आता व्हीआयपी कल्चर बंद जावचो ही मागणी सरकारान मान्य केला. हाचो अर्थ फाल्यां सावन नाजाल्यार आतां राती सावन थंय खंयच्याच मंत्र्याचो आमदाराचो फोन जीएमसीन चलचो ना काय कितें? खंयचोच मंत्री आमदार नाजाल्यार कोणूय मनीस जर आपल्या खंयच्या तरी कामाक लागून जर रिक्वेस्ट करता जाल्यार ती रिक्वेस्ट दोतोर मानून घेवचें ना कितें? हें स्पश्ट जावचें पडटलें, कारण प्रॅक्टिकली बाबा तें शक्य आसा काय? आता त्या संदर्भात आणि एक गजाल जी बरी जी दोतोरांनी सांगली की ह्या संदर्भात एक SOP आसचो. कशा पद्दतीन बाबा कोणी रिक्वेस्ट सुद्धा करतना ती कशा पद्दतीन रिक्वेस्ट आसची, ती कोणाक रिक्वेस्ट आसची, इन वॉट केसीस ती रिक्वेस्ट आसची, अश्यो वेगवेगळ्यो गजाली आसपाक शकता. आणि त्यो गजाली ह्यो प्रॉपर ह्यो पेपराचेर जर येत, ते SOP जर त्याचो व्यवस्थित पद्दतीन जर तयार जायत जाल्यार मागीर रिक्वेस्ट करपी लोकांक कळपाक बरें जातलें की आपूण बाबा खंयच्या गजाली खातीर रिक्वेस्ट करूं शकता आणि कित्या खातीर रिक्वेस्ट करूं शकता. लोकांकूय जेन्ना एकदां कळ्ळें की बाबा हांगासर अशी पद्दत आसा, लोक उठसूट बाबा म्हाका मातसो पळय, हेका फोन कर तेका फोन कर, हें बंद जातलें. बरी गजाल. फुडली गजाल जी खूब म्हत्वाची, इमर्जन्सी टास्क फोर्स हो नेमचो अशा पद्दतीचें एक रुलींगूच आसा. ह्या पयलीं कलकत्ता हांगासर जी घडणूक घडली उज्याची, त्या उपरांत सगळी कडेन जी प्रॉमिनंट हॉस्पिटल्स आसात त्या भितर इमर्जन्सी टास्क फोर्स आसचो, जेणे करून इमर्जन्सी जर परिस्थिती निर्माण जाली जाल्यार ती व्यवस्थित पद्दतीन कशा पद्दतीन हँडल करूं येता ह्या खातीर ह्या पद्दतीची यंत्रणा तयार आसपाक जाय. जी जीएमसी भितर ना ताचोय उगडास हो दोतोरांनी आपल्या डिमांडा भितर घातलेलो आसा. सरकारान सांगला तो आमी मान्य करता म्हणून तो प्रोसिजर सुरू जातलो. आता हो विषय इतलोच ना, जीएमसी नाजाल्यार हेर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलां म्हणा, कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणा, सगळी कडेन गव्हर्नमेंटाच्या नेमा प्रमाण थंय व्हिजिटींग कमिटी असतात. आता जीएमसी एडवायझरी कमिटी असता. जीएमसीच्या वेगवेगळ्या विशयाचेर भासाभास करून बेगीतल्या बेगीन त्यो अडचणी प्रश्न सुटावे करपाक लागून ही एडवायझरी कमिटी आणि व्हिजिटींग कमिटी, त्या व्हिजिटींग कमिटीचेर थळावे आमदार असतात, काय प्रॉमिनंट दोतोर असतात, अदर दॅन जीएमसी काय सोशल सर्व्हिसवाले सोशल वर्कर असतात. ह्या सगळ्या लोकांची ही व्हिजिटींग कमिटी असतात. ती व्हिजिटींग कमिटी टायम एंड अगेन वेगवेगळ्या वेळार ती व्हिजिट करता हॉस्पिटलाक, पळयता व्यवस्थित लोकांक थंय सोयी सुविधा मेळटात काय ना, ट्रिटमेंट मेळटा काय ना, कितें अडचणी जीएमसीच्या असतात, उदक ना, लायट ना, टॉयलेट क्लीन ना, जे कितें आसत तें ह्यो सगळ्यो गजाली ही व्हिजिटींग कमिटी टायम एंड अगेन थंय व्हिजिट करून पळयता आणि गव्हर्नमेंटाक त्या पद्दतीन रिकमेंड करता. फाटली कांय वर्सां ह्यो व्हिजिटींग कमिटीच सेटअप केल्ल्यो ना. कोणाक जाय त्यो व्हिजिटींग कमिटी, गरज ना आमकां व्हिजिटींग कमिटी अशी वृत्ती. सो ही वृत्ती खंय तरी फाटीं दवरून ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार घालप हें खूब गरजेचें आसा. आतां ह्यो सगळ्यो गजाली जाल्यो, दोतोरांक शाणपण सांगपाक मेळना, दोतोरां कडेन झगडपाक मेळना, दोतोराचेर हात उगारप तर सगळ्यात व्हडलो गंभीर गुन्हो आणि दोतोरांचो अपमान करप हो सुद्धा गुन्हो त्या पद्दतीन कायदोच तसो आसा. पुणून जेन्ना खंयचो तरी एक पेशंट की ना जाल्यार मनीस संकटान आसता, ताचो पेशंट हो जीवन मरणाची झगडटा आणि ताका दिसता, ताका फील दिसता की बाबा आपल्या पेशंटा कडेन अटेंडन्स जायना, दोतोर थंय लक्ष दिना, तेन्ना त्या मनशाचो खंय तरी एक कंट्रोल वयता, पेशन्स वयतात आणि तो मागीर सुबेज उलयता नाजाल्यार झगडटा. हे प्रकार हे घडत असतात. पूण हे प्रकार हँडल करपाची मेकॅनिझम हे म्हाका दिसता थंय आसप खूब गरजेचें. कारण
फाल्यां आमी ठरयलें आमी एकामेकाक कांयच म्हणचे ना, सगळे व्यवस्थीत पद्दतीन वागतले अशें जावपाक शकना. कारण ह्यो कॉन्फ्लिक्ट्स, ह्यो झगड्यो प्रत्येकाच्या स्वभावा प्रमाणे हे सगळ्यो गजाली जायत रावतले, पूण त्यो व्यवस्थीत पद्दतीन हँडल करपाची यंत्रणा ही थंय आसपाक जाय. आतां हे सगळें प्रकरण सोंपलें, दोतोराचो अपमान जालो. खरें म्हटल्यार हेल्थ मिनिस्टराक दिसलेलें की आपूण तसो वागल्या उपरांत लोकांचो आपल्याक सपोर्ट मेळटलो, कारण लोक कितल्योश्योच डिफिकल्टीज जीएमसीन फेस करतात. पुणून जालें नेमकें उलटें. लोकांनी जरी हेल्थ मिनिस्टराच्या एका गजालीक मान्यता दिल्या की कांय प्रमाणात दुर्लक्ष जाता आनी तें जावचें न्हू, व्यवस्थीत सर्व्हिस लोकांक मेळची, पुणून ज्या तरेन हेल्थ मिनिस्टर वागले ते लोकांक आवडून. आनी तो एक गोंयकाराचो स्वभावूच आसा. गोंयकाराक दिसता वायट, पूण मागीर गोंयकाराचें मन मातशें मोव जाता आनी असो उलोवंक जायना आसलो. ते दोतोराचो तो खूपच इन्सल्ट जालो. हो एक गोंयकाराच्या स्वभावाचो हो भाग आसा. म्हटल्यार जितलो कठोर गोंयकार उलयता तितलोच गोंयकार हो मोव. तो कठोर उलयल्या उपरांत 1-2 वरांत तेची कठोरता सोंपता, तो मोव जाता आनी मागीर तो आसूं बेश्टेच तेका उलयलें. हो गोंयकाराचो स्वभाव आसा. आतां त्या दोतोराक, दोतोर रुद्रेश कुट्टीकार हांकां ज्या पद्दतीन सपोर्ट मेळ्ळो, म्हटल्यार तो सपोर्ट तांच्या सहकाऱ्यांचो तर तांकां मेळ्ळोच, तांच्या संघटनेचोय मेळ्ळो. पॉलिटिकल अपोनंट जे आसले त्या पॉलिटिकल अपोनंटांनी, पॉलिटिकल लिडरांनी तांकां सपोर्ट केलो. पुणून सगळ्यात व्हडली गजाल म्हटल्यार जनरल पब्लिकाचो एक सपोर्ट हो त्या निमतान त्या दोतोराच्या वाटेन फावो जालो आनी प्रचंड प्रमाणात टिका ही हेल्थ मिनिस्टर आनी सरकाराचेर जाली. म्हणटकूच जेन्ना ही सगळी यंत्रणा त्या दोतोर आनी सगळ्या दोतोरा फाटल्यान जेन्ना उबी जाली तेन्ना सरकाराक बेगोबेग ताचेर उपाय करून हो प्रश्न सुटावो करचो पडलो आनी तो सुटावो जालो, ही बरी गजाल. पुणून आतां दोतोरांची जबाबदारी वाडलेली आसा. ती कशी वाडली? फाल्यां म्हटल्यार आयज सावन जेन्ना हे सगळे प्रकार घडले आनी मिडियाचेर, सोशल मिडियाचेर सगळी कडेन हो प्रकार पावल्ल्या कारणान दर एका मनशाक हो प्रकार खबर आसा. आनी आतां जेन्ना हे इतलें जावनूय जेन्ना लोक आपल्या रुटीन पद्दती प्रमाण जेन्ना जीएमसीन ट्रिटमेंटाक वयतले, थंय तांकां कशा पद्दतीन ट्रिटमेंट मेळटा, मेडिकल स्टाफा कडल्यान, दोतोरा कडल्यान, नर्सीस कडल्यान, बाकीच्या सगळ्या लोकां कडल्यान, त्या पद्दतीन आतां फुडल्यो गजाली ठरतल्यो. फाटल्यान समजा खंय तरी परतून एक फावट दोतोर सुबेज उलयता, दोतोर अटेंड करिना आनी खंय तरी आपल्या पेशंटाचेर इनजस्टीस जाता, आपल्या पेशंटाक कोण पळयत ना, दुर्लक्ष जाता, अश्यो जर गजाली जावपाक लागत आनी त्याचें प्रमाण जर वाडत जाल्यार आयची परिस्थिती नेमकी उलटी जावपाक शकता. ती उलटी म्हटल्यार कशी की फाल्यां लोक जर म्हणपाक लागले ना विश्वजीत राणेन केल्लें तें बरोबर आसलें, हे दोतोर अशेच आनी ह्या दोतोरांक हीच अशाच पद्दतीन वागोवंक जाय, ही परिस्थिती, ही वेळ येवपाक जायना हाची जतनाय दोतोरांक आनी हेर मेडिकल स्टाफांक घेवची पडटली. किमान लोकांचेर अशा पद्दतीन उलोवपाची वेळ हाडूं नाका. ह्या एका घडणुकींतल्यान आमच्या गोंयच्या आरोग्य क्षेत्रांत एक वेगळ्या पद्दतीचो बदल घडपाक जाय आनी त्या बदलांतल्यान त्या दोतोरांचोय त्रास कमी जावपाक जाय आनी लोकांकूय व्यवस्थीत पद्दतीन योग्य सेवा घडपाक जाय. म्हणून हो चमत्कार बेठोच घडपाक शकना. हो चमत्कार जर घडटलो जाल्यार ताच्या खातीर काम करचें पडटलें, ताच्या खातीर वावुरचें पडटलें. आतां वावुरचें पडटलें हाचो अर्थ कितें की जीएमसीचो ट्रिटमेंट, जीएमसीन बरे बरे दोतोर आसात, बऱ्या पद्दतीन लोकांक वागणुक्यो मेळटात, बऱ्या पद्दतीचो ट्रिटमेंटूय मेळटा. आतां ट्रिटमेंट बऱ्या पद्दतीचो मेळटा म्हणटकूच दर एक मनीस गेल्या उपरांत तो वाचतलोच आनी भायर सरतलो अशें नासता. तें नशिबाचेरूय आसता, बाकीच्या खुबश्या गजालींचेर आसता. सायन्स, तेचेर दुयेंस, त्या दुयेंसा वयले उपचार, ह्या सगळ्या गजालींचेर तें डिपेंड आसता. पुणून पेशंट एडमिनिस्ट्रेशन म्हटल्यार कॅज्युअलिटी मॅनेजमेंट, कॅज्युअलिटीचे बाबा डिफिकल्टी कितें आमी पळयला स्वता कॅज्युअलिटीन एकदां अशी जाता परिस्थिती की कॅज्युअलिटी जागा खूब कमी पडटा. ज्या तरेन फाटोफाट एक्सिडंट केसी येतात तेन्ना कॅज्युअलिटीन प्रचंड प्रमाणात गोंधळ निर्माण जाता आनी मागीर ते मिसमॅनेज जाता, कोणाच्याच कंट्रोलान उरना. ते कंट्रोल करतलो सुद्दां म्हणून जरी विचार केलो जाल्यार ते कंट्रोल जायना, ही परिस्थिती आसा. त्या खातीर कॅज्युअलिटीची जागा ही खूब कमी पडटा आनी कॅज्युअलिटीची जागा वाडपाक जाय, ताची यंत्रणा वाडपाक जाय, थंयसरले दोतोर वाडपाक जाय आनी ते व्यवस्थीत मॅनेज जावपाक जाय. दुसरी गजाल एक्सिडंट केसीस ज्यो आसात त्या एक्सिडंट केसीसा खातीर कितें तरी एक डेडिकेटेड सर्वीस आसची पडटली. कारण एक्सिडंट केसीस ह्यो चड इमर्जन्सी आसल्या कारणान त्या वेळार हेर ज्यो केसीस आसतात
तांकांय एटेन्शन दिवपाची गरज पडटा, थंय घुसपा गोंधळ जाता, मागीर लोकांक दिसता आपल्या पेशंटा कडेन तुमी लक्ष दिना म्हणून. आणि त्या खातीर म्हाका दिसता एक्सिडंटाचे प्रकरणां केसीस ज्यो गोंयांत वाडल्यात त्याच्या खातीर डेडिकेटेड एक्सिडंट केसीसा खातीर एक वेगळो विभाग त्याच कॅज्युअलिटी भितर आसपाक जाय, आनी डेडिकेटेड दोतोर आनी डेडिकेटेड थंय कर्मचारी आसपाक जाय, जेणे करून इमिजिएट तो ट्रिटमेंट जावपाक शकता. दुसरी गजाल म्हणटा ती ओपीडी मॅनेजमेंट. ओपीडी मॅनेजमेंटाची तर परिस्थिती इतली बिकट की लोकांक 4-5 फांतोडे येवन थंय न्हिजोवन सकाळीं उठोन तो नंबर काडचो पडटा. आतां ह्यो सगळ्यो तुमकां करच्योच पडटल्यो. जीएमसी ही एक टर्शरी हॉस्पिटल, सगळे लोक आणि फक्त गोंयांतलेच न्हू तर गोंया भायले लोक हे जीएमसीन येतात. त्या खातीर सगळ्यांकूच आमी कशी सर्व्हिस दितले, आणि त्या खातीर तुमकां जर दोतोराक मेळपाक जाय तुमकां हे त्रास काडचेच पडटले. अशा पद्दतीन जर आमी वागोवंक लागले जाल्यार मागीर टॅक्नॉलॉजी, मागीर बाकीच्यो ह्यो वेगवेगळ्यो ज्यो गजाली इनोव्हेशन जे येयल्यात ताचो मागीर उपेग कितें? तर ह्यो सगळ्यो गजाली जर मॅनेज करतलो गेल्यार हे सगळे मॅनेज करपी एक स्वतंत्र विभाग आसचो पडटलो. त्या विभागान सगळ्या तरेच्यो टॅक्नॉलॉजी वापरपाची थंय एक सिस्टम आसची पडटली. ओपीडीन म्हटल्यार खंयचोय मनीस ताका जेन्ना 100% दोतोराक मेळपाची संद मेळटली तेन्नाच तो हॉस्पिटलान येतलो, दोतोराक मेळटलो आनी वयतलो. अशा पद्दतीची सिस्टम आसपाक जाय. तो येयलो, तेची फावट फुकट गेली, तो 4 वरां उरलो, अशें जावपाक जायना. आनी तशा पद्दतीन जर ती सिस्टम जायत, मागीर ऑनलायन अपॉयंटमेंट आसत, मागीर बाकी ऑनलायन अपॉयंटमेंट म्हटल्या उपरांत प्रत्येक मनशाक आमी टॅक्नॉलॉजी कडेन लिंक करपाक शकना, कारण खूब गरीब आणि ह्या सगळ्या गजालींची संवय नसलेली, मोबायल सुद्धा वापरिनात अशा पद्धतीचे लोक थंय येतात. त्यांच्या खातीर बाबा कितें वेगळी व्यवस्था आमच्यान करपाक जाता. तर ह्या सगळ्या गजालींचेर पुराय जे तज्ञ आसात, एक्सपर्ट्स आसात, थंयसर काम करपी जे लोक आसात, त्या सगळ्यांनी बसून ताचेर एक व्यवस्थित पद्धतीन एक प्लॅन तयार करचो पडटलो, आणि तो प्लॅन इम्प्लिमेंट करून ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार घालच्यो पडटल्यो. आता हो प्लॅन करपाची खरी म्हटल्यार जबाबदारी ही डीन आणि जे एमएस आसात, हू आर हेड ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन, तांणी हेड ऑफ द डिपार्टमेंटाच्या दोतोरांक घेवन ह्यो सगळ्या गजालीचेर खरो म्हटल्यार हो प्लॅन करप हो खूब गरजेचो. हो प्लॅन आनी तिसरो मनीस कोण करपाक शकना, हो तांणीच करचो पडटलो, कारण ते ह्या सगळ्या जीएमसीक मॅनेज करत असतात. बाबा कशा पद्दतीन फ्लो पेशंटाचो आसता, खंयच्या केसींक खंयच्या ओपीडीक चड पेशंट असतात, खंयच्या ओपीडीक कमी पेशंट असतात, खंयच्या दिसाक खंयचे पेशंट येतात, हे सगळं म्हटल्यार एक्चुअली गोवा मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर इट इज एन युनिव्हर्सिटी, आणि त्या खातीर थंयसर रिसर्च ह्याय गजालींचो रिसर्च जावप खूब गरजेचें आसा. आणि ते सगळे जर जाग्यार घालून ही सगळी सिस्टम जर जाग्यार पडत जाल्यार म्हाका दिसता ह्या आंदोलनांक आणि ह्या सगळ्या जे फाटले जे 3 दीस जो प्रकार चल्लो गोंयांत तेचे सार्थक जालें, नाजाल्यार तातूंतल्यान कितें तरी बरें घडलें अशें म्हणपाक जाता. हो सगळो प्रोसेस इनिशिएट जातलो अशी अपेक्षा आमी करया. आता मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी इंटरव्हीन जावन हो विशय सुटावो केला हे खरें, पूण हेल्थ मिनिस्टर हे विश्वजीत राणेच आसात, आणि त्या खातीर हे सगळें मॅनेज एडमिनिस्ट्रेशन हे सगळें विश्वजीत राणे हांच्या कडेनूच उरतलें. मागीर ह्यो सगळ्यो गजाली ते सुटावे करतले काय कितें, ते हे सगळ्यो गजाली जाग्यार घालतले काय कितें, होवूय प्रश्न आसा. आता मुख्यमंत्र्यांनी जरी दोतोराची समजूत काढली जाल्यार तेच दोतोर एज अ हेड ऑफ दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट निमणो तेंचो गॉडफादर हो विश्वजीत राणेच आसतलो, आणि त्या खातीर हो एक कॉन्फ्लिक्ट अशा पद्दतीचो तयार जाल्लो आसा. आयजूच स्वप्नेश शेर्लेकर हांणी ह्या संदर्भात एक व्हिडिओ काढून पुरायपणान ह्या एपिसोडाचो विलन हो चीफ मिनिस्टर थारलो असो तांणी आरोप केला. कित्याक तर तांचें अशें म्हणणें आसा की चीफ मिनिस्टरान इंटरव्हीन करून हो विशय हे आंदोलन सोंपयलें, पूण ते दोतोर परतून एक फावट हे हेल्थ मिनिस्टराच्या तावडीन सापडटले, आणि ज्या ज्या दोतोरांनी हे सगळें आंदोलन घडोवन हाडलें त्या दोतोरां प्रती जर तांणी सूड उगोवपाचो जर प्रयत्न करत जाल्यार मागीर चीफ मिनिस्टर खरोच इंटरव्हीन जातले काय कितें असे प्रश्न तातूंतल्यान निर्माण जाता. आमी तूर्त वायट विचार करचो न्हू. आमी अशें धरया की हेल्थ मिनिस्टराकूय, आणि ही हॅज रिग्रेटेड, तांणी आपल्या स्वता कडल्यान जाल्ली चूक मान्य केल्या आणि परतून अशी चूक घडची ना हेवूय तांणी म्हटलां. आणि आमी अशें धरया की तांकां तो पश्चाताप जाला आसतलोच,
आणि त्या खातीर तेवूय ह्या गजालीन सुदारणा करतले आणि सुदारणा करून ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार घालपाक मदत करतले। अशा पद्दतीन जर हो विषय फुडें वचत आणि तातूंतल्यान दोतोर, मेडिकल स्टाफ आणि सगळ्यात महत्वाचो म्हणजे थंय उपचारा खातीर वचपी लोक ह्या सगळ्यांक जर थाकाय मेळ्ळी जाल्यार म्हाका दिसता त्याच्या सारकी आणि दुसरी बरी गजाल आसपाकूच शकना। आता फुडल्या जुलय म्हयन्यान असेंब्ली सेशन आसतलें, पावसाळी अधिवेशन आसतलें। ऑब्वियसली ह्या सगळ्या घडणुकीचे रिफ्लेक्शन, ताचेर डिबेट, चर्चा ही त्या अधिवेशनान जातलीच। पूण त्या अधिवेशना पयलीं जर ह्यो ओपीडी, कॅज्युअलिटी मॅनेजमेंट आणि रिगार्डिंग एडमिनिस्ट्रेशन ऑफ फूल गोवा मेडिकल कॉलेज ह्या संदर्भात जर एक प्लॅन तयार जाता आणि तो प्लॅन हो जर त्या असेंब्ली भितर जर चर्चेक येता जाल्यार म्हाका दिसता ती खूप बरी गजाल ठरतली। दुसरी महत्वाची गजाल, सरकार व्हडल्यो व्हडल्यो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्यो गजाली सांगतात, स्टार्टअपाच्यो गजाली सांगतात, इनोव्हेशन्साच्यो गजाली सांगतात आणि ह्यो गजाली सगळ्यो बऱ्यो दिसतात। पूण ज्या गजालीचो लोकांक उपेग आसा आणि लोकांक गरज आसा त्यो गजाली कित्याक जायनात? आता जीएमसी येदे व्हडलें इन्स्टिट्यूशन ताची एक फूल फ्लॅज वेबसायट आसपाची खूप गरज आसा। ती वेबसायट अशा पद्दतीन डिटेल जाय की तातूंत पुरायपणान, कारण आयज लोक शिकल्यात, बऱ्या म्हणजे सुशिक्षित आयज समाज, आणि सरकार तर म्हणटा 100% आमी लिटरेट म्हणून। 100% जर लिटरेट जाल्यार ह्यो गजाली तुम्ही त्या पद्दतीन लोकां फुड्यान व्हरपाक जाय। आयज वेबसायटीचेर गेल्या उपरांत बाबा ओपीडी, वॉर्ड, दोतोर खंयच्या ओपीडीक खंयचो दोतोर, टायमिंग कितें त्या ओपीडीचो, मागीर कशा पद्दतीन नंबर काडपाक जाय, दोतोराक मेळपाक जाय जाल्यार कितें करपाक जाय, खंयच्या डिपार्टमेंटाचो खंयचो वॉर्ड, ह्यो सगळी म्हायती तुम्ही मराठी, कोंकणी, इंग्लिश ह्या तिनूय भाशेनी आसप खूप गरजेचें। आयज जर वेबसायट ओपन करीत जाल्यार आमचे सरकार खंयच्या युगान आसा असो प्रश्न पडटा। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे तुम्ही व्हडल्यो गजाली करतात, ते नाका 11 वर्सां पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या सरकाराक पुराय जाली, आयज तुम्ही ताचे सेलिब्रेशन करतात। किमान त्या सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यान एक गजाल जरी ह्या राज्य सरकारान घेतलेली, आयज सेंट्रल गव्हर्नमेंटाचे फंक्शनिंग वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे इतले व्हायब्रंट जाल्ले आसा। प्रत्येक सेंट्रल डिपार्टमेंटाची वेबसायट कोणेय चेक करची, इतली व्हायब्रंट की तुम्ही त्या टेक्नॉलॉजीच्या आधाराचेर स्वतः ऑनलाईन पंतप्रधानाकडे सुद्धा तुम्ही पत्र व्यवहार करपाक शकतात आणि त्याचो इमिजिएट तुमकां रिप्लाय येता। केला आयज आमी गोंयान खंयसरूच ना, ऑनलाईन सोडूनच दिया, तुम्ही व्हरोन ऑफिसान सुद्धा जर पत्र दिशात आणि तेचेर बरो येदो व्हडलो स्टॅम्प सुद्धा जरी हाडशात जाल्यार तुमकां कुत्रो सुद्धा त्या पत्राचेर फुडें विचारना, ही आयज गत जाल्लेली आसा। आणि तुम्ही 11 वर्सां पंतप्रधानाच्या कारकिर्दीचे सेलिब्रेशन करतात जाल्यार तुम्ही खंय फेल जाल्यात तेवूय आमकां सांगा। यू आर टोटली फेल्ड इन एडमिनिस्ट्रेशन। आयज आमच्या खंयच्याच डिपार्टमेंटाची वेबसायट योग्य पद्दतीन चलना, त्याचो खऱ्या अर्थान लोकांक उपेग जायना। हे कित्याक घडटा? जीएमसीची वेबसायट ही टोटल रिफॉर्म जावपाची गरज आसा। त्या वेबसायटी वयल्यान लोकांक सगळी माहिती जीएमसीची मेळपाक जाय। खंयचे डिपार्टमेंट, खंयची ओपीडी, खंयच्या दिसा, ओपीडीचो टायमिंग कितें, त्या ओपीडीक सिनियर सिटीजना खातीर कितें आसा, मागीर बाकीच्या लोकां खातीर कितें आसा, डिसेबल्ड लोकां खातीर कशा पद्दतीची सुविधा आसा, ह्यो सगळ्यो गजाली आसपाक जाय। तिसरी गजाल, जीएमसीक फूल 24/7 एक हेल्प सेंटर आसपाक जाय। खंयच्याय मनशाक जेन्ना हेल्थ रिलेटेड कितें जर विशय आसत जाल्यार तेणी त्या नंबराचेर कॉल करून ताका पुरायपणान म्हाका अशें अशें जाता, सो म्हाका दोतोराक मेळपाक जाय, तर म्हाका खंयच्या ओपीडीन वचचो पडटलो, केन्ना येवचो पडटलो, खंयच्या टायमार येवचो पडटलो, ह्यो सगळ्यो गजाली आसपाक जाय। तुम्ही जीएमसी म्हणजे कितें आश्रम शाळा करून दवरला, तुम्ही येया, मेळ्ळो जाल्यार नंबर बरो आसना जाल्यार चला घरा, हे सरकाराक सोबाना। कारण ह्या संदर्भातल्यो गजाली ह्यो जाग्यार उडोवप हे सरकारचे कर्तव्य। जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या सरकाराक 11 वर्सां पुराय जाली, तुमची 12 वर्सां जाली। आता हांव वेगळ्या पद्दतीन त्या 12चो तुमकां अर्थ सांगिना, पूण 12 वर्सां जावनूय जर हो बदल आमकां पळोवपाक मेळना जाल्यार तुमच्यान आणि त्या फाटल्या सरकारांनी फरक कितें? आता एक गजाल खरी की फाटल्या सरकारांतलेच लोक घेवन तुम्ही आता हे सरकार चलयतात, पूण किमान तुमचे म्हणून कितें तरी वेगळेपण दाखया आणि ती वेगळेपण दाखोवपाची संद ह्या सरकाराक आसा। अजूनय 2 वर्सां आसात। म्हाका दिसता ह्या 2 वर्सांत ह्यो सगळ्यो गजाली ह्या सरकाराक जाग्यार घालूं येता, पूण त्याच्या खातीर इच्छाशक्ती जायी। फक्त तुम्ही
तुमीच केस्तांवां करतले, तुम्हीच मागीर ते केस्तांवां सोडयतले आणि मागीर सेलिब्रेशनां करतले, ही परिस्थिती पळोवपाची वेळ ही लोकांचेर हाडची न्ही. ते बाबडे अपोजिशन थंयच आसात, ते सामकेच थंड पडल्यात, ते खंयच ना. तुम्हीच झगडटात, तुम्हीच एकठांय येतात आणि तुम्हीच विजयोत्सव साजरो करतात. ही फकाणां आता बंद करा. तुमच्याकडे विनंती करता, ही फकाणां आता बंद करा. गोंयकारांची फकाणां बंद करा. गोंयकारांची मस्करी बंद करा. गोंयकारांचे विशय समजून घ्या. हे विशय सुटावे करा आणि खऱ्या अर्थान मागीर तुमच्यो व्हडल्यो व्हडल्यो घोशणा करात. म्हाका दिसता हो मेसेज सरकार सिरियसली घेतलो आणि कामाक लागतलो. तर अशाच तरेन गांवकारीचेर वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येतले. आमच्या गांवकारीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नका. तुमच्या सपोर्टाचेर, तुमच्या डोनेशन्साचेर हो आवाज चलता, हो आवाज सुरू आसा. तो जर अशाच पद्दतीन सुरू उरचो अशें जर तुमकां दिसता जाल्यार तुमी आमकां गांवकारी खातीर मदत करप. आणि ती मदत आमी व्हडली तुमकां सांगिना. 119 रुपया नाजाल्यार 100 रुपया सुद्दां तुमी दर म्हयन्याक आमकां डोनेट करून हो गांवकारीचो आवाज तुमी कायम चालू दवरपाक शकतात. आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लायक करात, शेअर करात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.